श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. वसुबारसच्या धनत्रयोदशीच्या लक्ष्मीपूजनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळी अष्टमी ते अमावस्यापर्यंत लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला कमळगट्ट्यांच्या मण्यांवर पिवळी मोहरीवर सेवा जी करायची आहे, खूप छान पद्धतीनं आपण सर्वजण सेवा करत आहात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी कमळगट्ट्यांच्या मण्याचं आपल्याला हवन करायचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात जे प्रथम करत असतील त्यांना हवनाविषयी शंका आहे, म्हणून मी आपल्या सर्वांसाठी हवनाचा संपूर्ण व्हिडिओ बनवत आहे. अगदी आपण हा व्हिडिओ लावून यासोबत संपूर्ण हवनविधी करू शकता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी कमळगट्ट्यांचं हवन कसं करायचं, त्यासोबत श्रीसुक्ताचं हवन कसं करायचं आणि या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्य पूजा झाल्यानंतर कोणत्या मंत्रसाधना करायच्या, कोणते स्तोत्र पठण करायचे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे, कारण संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजनाची मुख्य पूजा करायची आहे. तेव्हा काय करायचं, सकाळी लवकर उठायचं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपलं सगळं आवरून घ्यायचं. देवघराजवळची जागा स्वच्छ करायची, देवपूजा करून घ्या. त्यानंतर पिवळी मोहरी आणि रक्षा यावर सेवा करून घरामध्ये चोपरी टाकायची. कमळगट्ट्यांचे 2 मणी त्या दिवशी शिल्लक राहिलेले असतात. त्या 2 मण्यांवरती कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र, स्वामी महाराजांचा मंत्र म्हणायचा. असं मिळून 16 मण्यांवरती आपली सेवा झालेली असेल. प्रथम काय करायचं, हे 16 मणी शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायचे. म्हणजे आपल्याला आता याच्यानंतर जे हवन करायचं आहे, मणी भिजत जर ठेवले तर त्यांचं व्यवस्थित हवन होतं. हवन करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. कमळगट्ट्यांचे 16 मणी, जे आपण 8 दिवस सेवा केलेली असते ते मणी. त्यानंतर शुद्ध तूप आणि हवनकुंड. आता ज्यांनी 8 दिवस ही सेवा केली नाही, ज्यांना शक्य झालं नाही, किंवा नव्याने जो हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी काय करायचं, आपण देखील हे हवन करू शकता. आपल्याला कमळगट्ट्यांचे मणी उपलब्ध झाले, नक्की घेऊन या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपण हे हवन करावं. कमळगट्ट्यांचे मणी नाही मिळाले तर काय करायचं, फक्त शुद्ध तुपाची आहुती देऊन या दिवशी सकाळी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपण हवन करू शकता. फक्त कमळगट्ट्यांच्या मण्याच्या ऐवजी आपण तुपाची आहुती द्यावी. हवनाचा विधी आपण आता सुरू करूया. प्रथम काय करायचं, ज्या ठिकाणी आपल्याला हवन करायचं आहे शक्यतो पूर्व दिशेला हवन करावं. हवनकुंड पूर्व दिशेला मांडावा. प्रथम त्या जागेची पूजा करायची. त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडावं. जमिनीवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत, त्याचं पूजन करावं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. हवनकुंड त्यावरती ठेवायचं. हवनकुंडाची देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. त्यानंतर जो आपण दिवा लावलेला असतो घरातला, त्या दिव्याचा अग्नी घ्यायचा. हवनकुंड प्रज्वलित करायचा. हवनकुंड प्रज्वलित करताना गौरी, नारळाच्या शेंड्या, कापूर याचा वापर करायचा. हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आता आपण शुद्ध तुपाने आहुती देऊन काही मंत्रांचं पठण करायचं आहे. 3 मंत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 11 वेळा, गायत्री मंत्र 24 वेळा आणि 16 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करून स्वाहाकार करताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. प्रथम श्री स्वामी समर्थ मंत्राचा स्वाहाकार करूया. चमच्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप घ्यावं. श्री स्वामी समर्थ नमस्वाहा, तूप सोडून द्यायचं. श्री स्वामी समर्थ नमस्वाहा, 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 श्री स्वामी समर्थ नमस्वाहा. स्वामींच्या मंत्रांच्या हवनानंतर आपण आता गायत्री मंत्राचं हवन करणार आहोत. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात नमस्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा।
ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा। गायत्री मंत्राचं हवन झाल्यानंतर आता आपल्याला नवार्णव मंत्राचं हवन करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा। स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची। 16 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा। 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 आता आपल्याला 16 कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन करायचं आहे। तुपात भिजवलेले जे 16 मणी आहेत, एक एक मणी चमच्यात घ्यायचा। कमलात्मक मंत्र म्हणताना एक एक मण्याचं हवन करायचं, म्हणजेच त्याची आहुती द्यायची। ज्यांच्याकडे कमळगट्ट्यांचे मणी नसतील, जे हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील, त्यांनी शुद्ध तुपाची आहुती द्यायची। या मंत्रासोबत स्वाहा म्हणताना आहुती द्यायची। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध
श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। अशा पद्धतीनं कमळगट्ट्यांच्या मण्याचं हवन करायचं। हे हवन झाल्यानंतर होमकुंड जो आहे तो असाच शांत होऊन द्यायचा, तो विझवायचा नाही। दुसऱ्या दिवशी होमकुंडाची जी राख असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला आवारामध्ये झाडामध्ये टाकली तरी चालेल। हवन करताना काळजी घ्या, थोडंसं दुरून आहुती द्या, चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची। लहान मुलांना जवळ बसून देऊ नका, व्यवस्थित काळजी घेऊन हवन करावं। आता आपण हवनकुंड प्रज्वलित केलेलंच आहे, तर यासोबत श्रीसुक्ताचं हवन देखील आपण जरूर करावं। श्रीसुक्ताची प्रत्येक जी ऋचा असते ती ऋचा म्हणायची, ती ओवी म्हणायची, शेवटी नमस्वाहा म्हणायचं। स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची। चला आपण आता श्रीसुक्ताचं हवन करूया। चमच्यामध्ये थोडंसं तूप घ्या। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह नमः स्वाहा। ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं स्वाहा। अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देमिहूपभये शिर्मा देवी जूषतां स्वाहा। कांसोस्मितां हिरण्यप्राकारां माद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मैं स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं स्वाहा। चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टमुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये। अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे स्वाहा। आदित्यवर्णे तपसोऽधिजातु वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी स्वाहा। उपेतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे स्वाहा। क्षुत्पिमासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुतमे गृहात् स्वाहा। गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं स्वाहा। मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रियः श्रेतां यशः स्वाहा। कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दम श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीं स्वाहा। आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीच देवी मातरं श्रियं वासय मे कुले स्वाहा। आद्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहा। आद्रां यष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहा। ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासुष्वान विन्देयं पुरुषानहं स्वाहा। अशा पद्धतीनं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हे हवन अवश्य करावं। संध्याकाळी प्रदोषकाळी लक्ष्मीपूजनाची मुख्य पूजा अवश्य करा, शास्त्रोक्त करा। आपल्या या चॅनलवरती लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघून त्या पद्धतीनं पूजा करावी। पूजा झाल्यानंतर आपल्याला काही मंत्रसाधना, काही सेवा करायच्या आहेत। ह्या सेवा आपण सहकुटुंब सहपरिवार करा, प्रत्येकानं वेगवेगळे मंत्र म्हणावेत, सर्व मिळून ही सेवा करावी। वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहील, शांतता नांदेल, आरोग्य नांदेल। समजा वेळ लागत असेल तर काय करायचं, जेवणा अगोदर काही सेवा करा, जेवण झाल्यानंतर काही मंत्रसाधना म्हटलं तरी चालेल। आपल्याला या दिवशी जागरण करायचं आहे। माता लक्ष्मी
जो जागरण करून सेवा करेल त्याच्या घरामध्ये अगदी रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश करते. 12 वाजेपर्यंत आपल्या घराची दारं खिडक्या लावायच्या नाहीत, उघड्या ठेवायच्या. पुढील मंत्रसाधना या दिवशी लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यावर कराव्यात. 1 माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्र, 1 माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ श्री मंत्र, 1 माळ षोडशी मंत्र, 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ श्री विष्णूंचा मंत्र, 1 माळ श्री कुबेर मंत्र, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र 1 माळ. त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय वाचावा. गीतेची 18 नावं घ्यावीत. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं. 1 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणावं. विष्णू सहस्रनाम स्तोत्र यासाठी म्हटलं जातं, या सेवेमध्ये पूजेमध्ये काही जर कसर राहिली असेल, काही कमी राहिली असेल, विष्णू सहस्रनामाच्या पठणानं ते भरून निघते. त्यानंतर 1 वेळा ललिता सहस्रनाम वाचावं आणि 1 वेळा श्रीराम रक्षाचं पठण करावं. ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला आपल्या या चॅनलवर उपलब्ध होतील. आपण ती ऐकून सेवा करावी. स्तोत्राचं नाव टाका, पुढं प्रदीप कुलकर्णी असं जर लिहिलं तर आपल्याला ते स्तोत्र किंवा मंत्र सापडून जाईल. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे हवन अवश्य करावं. हवन केल्यानंतर आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते, वास्तुदोष असतील, नवग्रहांचे दोष असतील, हे या सर्व दोषांचं निवारण होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांवरती माता लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव राहोत. आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपादृष्टी अवश्य राहो, हीच माता लक्ष्मीच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही सेवा केल्यानंतर आपल्याला काय वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.